4 फेब्रुवारी 1670 मराठ्याच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आणि काळा दिवसही म्हणता येईल. ही गोष्ट आहे कोंढाणा किल्ल्याची. याच दिवशी तानाजी मालुसरे आपला भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा यांच्यासोबत कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले. त्यावेळेस कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड. हा वीर पराक्रमी राजपूत सरदार होता. यावेळेस तानाजीने 2 टोले केल्या. त्यातील एक टोली आपल्या स्वतःसोबत ठेवून अपरिचित वाटेने घोरपट्टीला दोर बांधला आणि किल्ल्यावर गेले आणि दुसरी टोली आपला भाऊ सूर्याजी सोबत मुख्य दरवाजेपाशी ठेवले. निकालाची लढाई झाली. गड हाती आला, परंतु तानाजींना वीर मरण आले. जवळच असलेल्या झोपडीला सूर्याजीने आग लावली आणि राजगडावर महाराजांना गड हाती आल्याचा संदेश पाठवला. परंतु सर्वात दुःख असं की तानाजींना मात्र या भागामध्ये वीर मरण आलं होतं. महाराज खूप आनंदी होते कारण गड हाती आला होता. परंतु सकाळी जेव्हा महाराजांना तानाजी गेल्याची वार्ता कळाली ना, त्याचा आनंद एका क्षणात दुःखात विलीन झाला. आणि यावेळेस महाराज एक वाक्य म्हणाले होते की गड आला पण माझा सिंह गेला. आणि याच वेळेस महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असं केलं. माहिती प्रत्येकाला शेअर करा आणि कॉमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.